हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सायन्स बाय शहा सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा टीईटी 2026 करिता 2013 ते 2025 पर्यंतचे काही PYQ पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हे जे PYQ आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याबद्दल जर तुम्ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला तर तुमचा नक्कीच फायदा होईल। विद्यार्थी मित्रांनो, चला आपण प्रश्नाकडे जाऊया। आपला जो पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे अणुभट्टीमध्ये जड पाण्याचा उपयोग कोणता? म्हणजे अणुभट्टी म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांट, त्याच्यामध्ये जड पाण्याचा उपयोग कोणता असतो? म्हणजे काय करते जड पाणी त्याच्यामध्ये? तर ते काय करते, न्यूट्रॉनचे मंदाक म्हणून वापरले जाते। काय म्हणून वापरले जाते? न्यूट्रॉनचे मंदाक म्हणून वापरले जाते। याचा अर्थ काय? जड पाणी न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये याच्यासाठी वापरतात की न्यूट्रॉनचा स्पीड जो आहे तो कमी करायचा असतो। न्यूट्रॉनचा स्पीड काय करायचा असतो? कमी करायचा असतो। त्यासाठी उपयोग केला जातो कशाचा? हेवी वॉटरचा, जड पाण्याचा। आणि जड पाणी याला हेवी वॉटर म्हणतात इंग्लिश मध्ये, हेवी वॉटर। ठीक आहे, हे नॉर्मल वॉटर नसतं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, हे नॉर्मल नसतं। हेवी वॉटर म्हणजे नॉर्मल वॉटर नाहीये। हेवी वॉटर म्हणजे याचा फॉर्म्युला जो होतो तो होतो D2O। ठीक आहे, डी म्हणजे काय? डी चा अर्थ होतो इथे ड्यूटेरियम, ड्यूटेरियम। ठीक आहे, लक्षात ठेवा, हायड्रोजनचा आयसोटोप आहे हा। ड्यूटेरियम काय आहे कोणी विचारलं तर म्हणायचं हायड्रोजनचा काय आहे हा? आयसोटोप। आयसोटोप म्हणजे समस्थानिक आहे आणि हा प्रश्न टीईटी 2014 ला विचारलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न होता, लक्षात ठेवू। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, संक्रमण मूलद्रव्य आणि त्यांचे ऑक्साइड्स औद्योगिक प्रक्रियांमध्ये म्हणून वापरतात। चांगला प्रश्न आहे, संक्रमण मूलद्रव्य। ठीक आहे, काय म्हणून वापरतात? त्याचं उत्तर होतं उत्प्रेरके। काय म्हणून वापरले जातात? उत्प्रेरके म्हणून वापरले जातात। डिटेलमध्ये सांगतो पहा। पहिले संक्रमण मूलद्रव्य म्हणजे काय? ट्रान्झिशन मेटल्स, ट्रान्झिशन एलिमेंट्स, ट्रान्झिशन एलिमेंट्स। ट्रान्झिशन एलिमेंट्स कशाला म्हणतात? डी ब्लॉकच्या एलिमेंट्सला। कोणाला म्हणतात? डी ब्लॉक मधल्या एलिमेंट्सला ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हटलं जातं। संक्रमण मूलद्रव्य, त्यांचे काय? ऑक्साइड्स। हे औद्योगिक प्रक्रियांमध्ये काय म्हणून वापरले जातात? तर उत्प्रेरके। उत्प्रेरके म्हणजे काय? कॅटलिस्ट म्हणून वापरले जातात, कॅटलिस्ट। ठीक आहे, एखादा कॅटलिस्ट सांगू जो डी ब्लॉक पासून बनलेला आहे, V2O5। V2O5 याचं नाव आहे व्हॅनेडियम पेंटाऑक्साइड, व्हॅनेडियम पेंटाऑक्साइड, व्हॅनेडियम पेंटाऑक्साइड। आणि हा व्हॅनेडियम पेंटाऑक्साइड कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये वापरला जातो, कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये वापरला जातो। आता तुम्ही म्हणसाल कॉन्टॅक्ट प्रोसेस काय आहे? कॉन्टॅक्ट प्रोसेसने सल्फ्युरिक ऍसिड निर्माण केलं जातं, H2SO4, सल्फ्युरिक आम्ल। कोणत्या प्रोसेसने बनवलं जातं? कॉन्टॅक्ट प्रोसेस। त्याच्यामध्ये कोणता उत्प्रेरक वापरला जातो? V2O5, व्हॅनेडियम पेंटाऑक्साइड हे त्याचं नाव आहे। कळालं सर्वांना? आणि व्हॅनेडियम हा जो आहे कोणता एलिमेंट आहे? डी ब्लॉकचा। म्हणजे हा काय आहे? ट्रान्झिशन एलिमेंट। म्हणजे काय आहे? हा संक्रमण मूलद्रव्य आहे। कळालं? अतिशय चांगला प्रश्न होता हा। प्रश्न टीईटी 2014चा आहे परत। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, खालीलपैकी कोणती वारंवारिता अल्ट्रासोनिक तरंगादरम्यान येते? अतिशय चांगला प्रश्न आहे। त्यांनी काय म्हटलं आपल्याला? अल्ट्रासोनिक तरंग। ठीक आहे, अल्ट्रासोनिक तरंग म्हणजे काय? अल्ट्रासोनिक तरंगाची फ्रिक्वेन्सी जी राहते, वारंवारिता, ही 20,000पेक्षा कशी असते? जास्त असते। ठीक आहे, 20,000पेक्षा जास्त। मग आता याच्यात 20,000पेक्षा जास्त कोण दिसते तुम्हाला? 10 आहे का 20,000पेक्षा जास्त? नाहीये, गेलं। 10चा पॉवर 2 म्हणजे किती? 100, 100 नाहीये। 10चा पॉवर 4 म्हणजे किती? 10,000, 10,000 20,000पेक्षा कसं आहे? कमी आहे, म्हणजे हे सुद्धा नाही। पर्याय क्रमांक 3 हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। सोपं होतं, फक्त आपल्याला माहित पाहिजे अल्ट्रासोनिक तरंग हे किती असतात? 20,000पेक्षा त्यांची फ्रिक्वेन्सी कशी असते? जास्त असते। वारंवारिता म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी 20,000पेक्षा जास्त असते।
कळलं? म्हणून पर्याय क्रमांक 3 10⁻6 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं आणि हा प्रश्न टीईटी 2016 विचारलेला आहे. ठीक आहे, अतिशय महत्वाचा हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे चला. विद्यार्थी मित्रांनो, जो पुढचा प्रश्न आहे तो आहे दाब देऊन बर्फ वितळते आणि दाब कमी करून पुन्हा बर्फात घनीकरण करणे या प्रक्रियेला म्हणतात. अतिशय चांगला प्रश्न आहे. हे एक्झाम्पल हे 10वीच्या याच्या पुस्तकातलं आहे. बरं, आपण काय केलं, बर्फाची लादी घेतली, त्या बर्फाच्या लादीवर एक दोरी ठेवली, त्या दोरीला दोन्ही बाजूने एक वजन बांधलेत, आपण 10-10 किलोचे वजन बांधलेत. काय होईल, ती दोरी जेव्हा त्या बर्फाच्या लादीवर राहील ती हळूहळू त्या बर्फाच्या लादीमध्ये आतमध्ये जाईल. बरोबर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ती जेव्हा दोरी आतमध्ये जाते, वरचा जो बर्फ आहे तो परत एकमेकांना काय होतो, जोडला जातो. ती दोरी पूर्ण खाली चालली जाईल आणि बर्फ परत एकमेकांना, आपल्याला वाटेल की बर्फ तुटलाच नाही. काऊन तुटणार नाही? कारण त्याला म्हणतात पुन्हा स्थायीकरण. याला इंग्लिशमध्ये रेजलेशन म्हणतात. रिजलेशन हे 10वीचा 5वा धडा हिट मधला आहे. ठीक आहे, अतिशय महत्वाचं होते. पुनःस्थायीकरण याला म्हटलं जातं. टीईटी 2016चा हा प्रश्न होता. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचे प्रश्न मी या सिरीज मध्ये घेत आहे. सगळ्यांनी व्यवस्थित या व्हिडिओ मधून जी काही नॉलेज तुम्हाला मिळेल ते एकदम नोट्सच्या स्वरूपात काढून ठेवायचं आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये पर्णछिद्र म्हणजे काय, स्टोमॅटा, सुरक्षा पेशी म्हणजे गार्ड सेल. स्टोमॅटाची सुरक्षा पेशी म्हणजे काय, गार्ड सेल. आकार मूत्रपिंडाकृती असतो. यांनी इथं सांगितलं आपल्याला मूत्रपिंडाकृती, म्हणजे मी हे टाईप करतानाच मी मूत्रपिंडाकृती झालं. मूत्रपिंडाकृती म्हणजेच काय, वृक, किडनी शेप असतो. लक्षात ठेवा, किडनी शेप. चुकीने ह्याच्यात छापून चालत आहे. ठीक आहे, हा, तर लक्षात ठेवा द्विबीजपत्री म्हणजे काय, डायकॉट जे काही वनस्पती असतात त्यांच्यामध्ये जे स्टोमॅटा असतो, त्या स्टोमॅटाचा जे गार्ड सेल असते, त्या गार्ड सेलचा शेप जो असतो तो मूत्रपिंडासारखा असतो. ठीक आहे, मूत्रपिंड म्हणजेच काय, किडनी सारखा असतो. आणि जर कोणी विचारलं तुम्हाला मोनोकॉट म्हणजे काय, एक बीजपत्री जे राहते याच्यामध्ये त्याचा आकार कसा राहतो, कोणी विचारला तर म्हणायचं डंबेल शेप राहतो. लक्षात ठेवा. डायकॉट मध्ये कसा असतो, वृक म्हणजेच काय, मूत्रपिंडाकृती. आणि एक बीजपत्रीमध्ये कसा असतो, डंबेल शेप असतो. सर्वांनी लक्षात ठेवायचा. टीईटी 2014चा हा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे चला. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रश्न उपयोगी वाटत असेल, आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला प्रश्नाकडे लगा. एका अणूमध्ये, अतिशय चांगला प्रश्न आहे हा, टीईटी 2017चा प्रश्न आहे हा. एका अणूमध्ये किती न्यूट्रॉन आहेत, 5 न्यूट्रॉन. आणि प्रोटॉन किती आहेत, 4 प्रोटॉन आहेत. तर त्या अणूची संयुजा किती, संयुजा म्हणजे काय, व्हॅलेन्सी विचारली. व्हॅलेन्सी किती आहे सांगा म्हणते. बरं, सरळ. बरं, मी काही इथं लिहितो. पहिले मला सांगा न्यूट्रॉन किती आहेत. न्यूट्रॉन किती आहेत, 5. प्रोटॉन किती आहेत, 4. जर प्रोटॉन 4 असेल तर तो एलिमेंट असा असेल ज्याचा अणुक्रमांकही 4 असेल. जेवढे प्रोटॉन तेवढा त्याचा अणुक्रमांक असतो. बरोबर आहे. ॲटॉमिक नंबर 4. ॲटॉमिक नंबर 4 असणारा एलिमेंट कोणता असेल बरं, बेरिलियम. बरोबर. आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, 2,2. व्हॅलेन्स शेल मध्ये, लास्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 2. म्हणून ती संयुजा सुद्धा किती आहे, 2. व्हॅलेन्सी 2च असते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. टीईटी 2017चा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, हा पुढचा प्रश्न पहा, सर्वांना लक्ष द्या. जर लाळेमध्ये अमायलेज नसले तर खालीलपैकी मुखातील कोणती प्रक्रिया बाधित होऊ शकते. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आपल्या तोंडामध्ये जे लाळ असते, बरोबर आहे, सलायवा म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला, ती त्या सलायवामध्ये जर अमायलेज नावाचा एन्झाईम नसेल तर काय होईल बा. 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. जीवनसत्वाचे शोषण होणार नाही, काय होऊ शकते म्हटलं, जीवनसत्वाचे शोषण होईल. नंतर प्रथिनांचे अमिनो आम्लामध्ये विघटन होईल. त्यानंतर स्निग्ध पदार्थांचे ग्लिसरॉल मध्ये विघटन होईल. पिष्टमय पदार्थाचे साखरेत विघटन होईल.
म्हणजे बघा रे, इथं यांनी विचारायला काय पाहिजे होतं, होऊ शकत नाही विचारायला पाहिजे होता. होऊ शकत, काय होऊ शकणार नाही म्हटलं पाहिजे होतं त्यांना, असा प्रश्न विचारला पाहिजे होता त्यांनी. आणि नाही म्हटल्यावर काय नाही होऊ शकत माहिती आहे तुम्हाला, पिष्टमय पदार्थांचे साखरेत विघटन होऊ शकत नाही. आता तुम्हाला महत्त्वाचं सांगतो पहिले पहा, ही जी आपली लाळ असते, या लाळेमध्ये अमायलेज नावाचा एन्झाईम असतो. अमायलेज नावाचा एन्झाईम असतो. हा अमायलेज नावाचा एन्झाईम काय करतो, आपण जे काही खातो त्या खाण्यामध्ये जे काही स्टार्च असते, स्टार्च, त्याचं रूपांतर माल्टोज मध्ये करतो. त्याचं रूपांतर कशामध्ये करतो, माल्टोज मध्ये. अमायलेज कन्वर्ट स्टार्च इनटू माल्टोज. स्टार्च म्हणजे काय रे, पिष्टमय पदार्थ. पिष्टमय पदार्थ, ठीक आहे, हा एक पिष्टमय पदार्थ आहे. आणि माल्टोज काय आहे, माल्टोज एक प्रकार साखर आहे. साखर आहे म्हणजे पिष्टमय पदार्थाचं साखरेत रूपांतर होणार नाही. कशामुळे, कशामुळे होणार नाही बोला, जर तुमच्या लाळेमध्ये काय नसेल, अमायलेज नसेल तर. कळालं. हा प्रश्न टीईटी 2017चा होता विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, ॲल्युमिनियम सल्फेटचे रेणूसूत्र काय. अतिशय चांगला आणि सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय, सर्वांना लक्ष द्यायचं. ॲल्युमिनियम सल्फेट, ॲल्युमिनियम म्हटल्यावर काय लिहायचं, Al, आणि सल्फेट म्हटल्यावर काय आलं पाहिजे, SO4. ॲल्युमिनियमवर चार्ज किती राहतो, 3. सल्फेटवर चार्ज किती राहतो, -2. पण प्लस मायनस लिहत बसायचं नाही. नंतर करायचं काय, क्रॉस. पहिले लिहायचा ॲल्युमिनियम 1 नंबरवर, नंतर थांबा तुम्हाला नाही काय नंबर लिहून देतो, सर्वांनी अशाच पद्धतीने करायचं. ठीक आहे, हा 1 क्रमांक, ठीक आहे, हे 2, नंतर हे 3 आणि हे 4, अशा क्रमांकाने लिहत चालायचं. बोला मग फॉर्म्युला काय होईल, Al पहिले येईल, त्यानंतर काय येईल, 2 येईल का. नंतर काय करायचं, ब्रॅकेट बनवायचं. ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, SO4, आणि SO4 नंतर काय लिहायचं, हे 3 लिहायचं. म्हणजे ॲल्युमिनियम सल्फेटचा जो फॉर्म्युला येईल तो काय येईल, Al2SO4/3. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि हे प्रश्न टीईटी 2016चा आहे. होता प्रश्न सोपा. म्हणजे आपल्याला जर कोणत्या एलिमेंटचा सिम्बॉल काय आहे आणि कोणत्या एलिमेंटवर किती चार्ज आहे हे जर माहित असेल तर अशी रेणूसूत्र आपण इझिली काढू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, असाच माझा एक व्हिडिओ युट्यूबवर आहे, तो जर का तुम्ही पूर्णपणे पाहिलात तुम्हाला कोणताही प्रश्न अवघड जाणार नाही, अगदी सोपा जाईल. ठीक आहे, तर युट्यूबवर जायचं, रेणूसूत्र मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणून टाकायचं, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तंतू कणिका. इथे कणिका पाहिजे होतं. ठीक आहे, तंतू कणिका मध्ये आढळतात. अतिशय चांगला प्रश्न आहे. तंतू कणिका म्हणजे काय, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया कशामध्ये आढळतो यांनी आपल्याला विचारलं. 4 पर्याय दिलेत. फक्त वनस्पती पेशी, नंतर म्हटलं फक्त प्राणी पेशी, आणि नंतर म्हटलं सर्व आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी पेशींमध्ये, नंतर म्हटलं त्यांनी फक्त दृश्य केंद्रकी पेशी. पहिले तुम्हाला महत्व सांगतो की मायटोकॉन्ड्रिया जो आहे तो प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल दोघांमध्ये नाही, दोघांमध्ये आढळत नाही, फक्त एकाच मध्ये आढळतो. तो आढळतो फक्त युकॅरियोटिक सेल मध्ये आढळतो. मग युकॅरियोटिक सेलचे 2 प्रकार कोणकोणते, ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. म्हणजे कोणी जर का तुम्हाला विचारलं की तंतू कणिका कशामध्ये आहे, याच्यामध्ये आढळते का, फक्त वनस्पती पेशी, तर हो याच्यामध्ये पण राहते. फक्त प्राणी पेशी, फक्त शब्द इथं चुकीचा वापरला. फक्त त्यांनी म्हटलं असतं वनस्पती पेशी, 100% वनस्पती पेशीमध्ये तंतू कणिका असते. प्राणी पेशीमध्ये सुद्धा असते, पण फक्त म्हटलं ना त्यांनी, म्हणून हे चुकले. ठीक आहे, हे चुकले, सरळ सरळ 2 चुकलेत. मग इथं आदि केंद्रकी आलं. आदि केंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोट, आणि प्रोकॅरियोट्स मध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो, म्हणजे हे चुकलं. म्हणजे फक्त दृश्य केंद्रकी. दृश्य केंद्रकी म्हणजे काय रे, दृश्य केंद्रकी म्हणजे युकॅरियोट्स, युकॅरियोटिक सेल. ठीक आहे, युकॅरियोटिक सेल. मग याचे 2 प्रकार असतात. कोणते कोणते, वनस्पती पेशी, वनस्पती, आणि कोणता, प्राणी पेशी. ठीक आहे, या 2 पेशी असतात त्याच्यामध्ये. म्हणजे 100% 2 आले असते, पण फक्त वापरल्यामुळे हे दोन्ही चुकले. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. आणि हे प्रश्न जो आहे टीईटी 2016चा आहे. कळालं विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थितपणे जर का तुम्ही शिकले तर तुम्हाला टीईटी ही सगळ्यात सोपी जाईल. आणि ही एक्झाम सोपीच आहे बरं. तुम्ही व्यवस्थित फक्त आपले व्हिडिओ पाहत राहा,
कंटिन्युअसली, जे काही नोट्स आहे ते काढत चला, त्यामुळे 100% तुमचा फायदा होईल आणि तसेच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसतील. ठीक आहे, चला पुढे पाहूया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आहे Na2SO4 हा क्षार आहे. अतिशय चांगला आणि जबरदस्त क्वेश्चन आहे. हा प्रश्न आहे 8वीचा प्रश्न आहे आणि आपल्याला जर का समजलं 8वी 9वी दोन कॉम्बिनेशन आहे बरं, 8वी मध्ये येऊ शकतं आणि 9वी मध्ये सुद्धा. पहा इकडे लक्ष द्या. कंपाऊंड आहे Na2 आणि नंतर काय आहे SO4. आता मी याला तोडलं, Na2 वेगळा केला आणि SO4 वेगळा केला. SO4 कुठून आला असेल बरं? SO4 आला असेल H2SO4 मधून, बरोबर आहे. आणि Na किती आहेत? 2 आहेत. Na 2 जरी असले तर आला कुठून असेल? हा NaOH मधून आला असेल ना. म्हणजे NaOH काय आहे? तीव्र बेस आहे, तीव्र अल्क आहे, तीव्र अल्क आहे. ठीक आहे. आणि H2SO4 काय आहे? तीव्र आम्ल आहे. ठीक आहे, तीव्र आम्ल आहे. म्हणजे हे जे क्षार आहे कोणतं Na2SO4 हे काय आहे? एक क्षार आहे. हे कशापासून बनलेलं आहे? तीव्र अल्क आणि तीव्र आम्ल. कुठं आहे पहा बरं, तीव्र आम्ल आणि तीव्र अल्क. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न TET 2016चा आहे. परत या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे 2014 आणि 2016चे आहेत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये 2021, 17, 13 या सगळ्यांचे आपण MCQ घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तोही व्हिडिओ जाऊन पहा, तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. त्यातून तुम्हाला जे काही आवडेल त्या नोट्स काढून ठेवा, तुम्हाला त्याचा सुद्धा उपयोग पडेल 100%. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तापमानाचे SI एकक आहे. हा प्रश्न TET 2016चा आहे आणि हा आपला शेवटचा प्रश्न आहे या सेशन मधला. पहा लक्ष द्या, तापमानाचे काय विचारलं त्यांनी? SI एकक. आता आपल्याला माहित आहे तापमानाचे 3 युनिट आहेत. डिग्री सेल्सिअस सुद्धा आहे, केल्विन सुद्धा आहे आणि फॅरनहाइट सुद्धा आहे. पण SI एकक कोणता आहे हे त्यांनी विचारलं ना आपल्याला. SI एकक हे केल्विन आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं, केल्विनला K ने डिनोट करतात, नंतर फॅरनहाइटला F ने डिनोट करतात आणि डिग्री सेल्सिअस तुम्हाला माहित आहे डिग्री सेल्सिअस डिनोट करतात. नंतर यांचं कन्व्हर्जन आलं पाहिजे आपल्याला. जर डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन तुम्हाला केल्विन मध्ये करायचं असेल तर 273 ऍड करायचे, बरोबर. नंतर डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन तुम्हाला जर का फॅरनहाइट मध्ये करायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, 9/5 गुणेला डिग्री सेल्सिअस अधिक 32. या फॉर्म्युल्याने जर तुम्ही गेले तर तुम्ही डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन फॅरनहाइट मध्ये करू शकता. आणि हा प्रश्न सुद्धा TET 2016चाच होता. समजलं विद्यार्थी मित्रांनो? अतिशय चांगला प्रश्न होता. तापमानाचे SI एकक काय होतं? केल्विन. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जेवढं होईल तेवढं या चॅनलला शेअर करा. त्यामुळे काय होईल, जे काही युट्यूबवर अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्यांचा फायदा होईल. धन्यवाद.